नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 प्रश्न जीकेचे घेऊन आलेले आहोत. ते 90% लोकांना येत नाहीत, ते फक्त 10% लोकांना येतात. ते असे जीके प्रश्न आपण ओळखून काढलेले आहेत. ते पोलीस भरती, MPSC, तलाठी सर्वांना येणारे हे प्रश्न आहेत. ते तुम्हाला किती 20 पैकी बरोबर येतात ते कमेंट करून लास्टला कळवा आम्हाला. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय होते? मित्रांनो, महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव हे गांधारी होते. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? मित्रांनो, बहामनी हे राज्याची स्थापना हसन गंगू यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, हडप्पा संस्कृतीतील मोठे नगर कोणते सापडले? मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील मोठे नगर हे मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने स्थापला? म्हणजे देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने स्थापन केला? मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यादव घराण्याने देवगिरी किल्ला स्थापन केलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5, कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? मित्रांनो, कैलास मंदिराची निर्मिती हे राष्ट्रकूट राजवटीत झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6, महाबलीपुरम हे कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, महाबलीपुरम हे तमिळनाडू राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, बाबरनामा हे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? मित्रांनो, बाबरनामा हे पुस्तक तुर्की भाषेत लिहिलेलं आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, औरंगजेबाची कबर कुठे आहे? मित्रांनो, औरंगजेबाची कबर हे औरंगाबाद जिल्ह्यात खुलदाबाद ह्या गावात आहे. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणी केली? मित्रांनो, फतेपूर सिक्रीची निर्मिती हे अकबर ह्याने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना कोठे स्थापन केला? मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना हा सुरत शहरात स्थापना केलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर व इब्राहिम लोदी यांच्यात झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12, कुतुब मिनारची उंची किती आहे? मित्रांनो, कुतुब मिनार हा हैदराबादमध्ये आहे. कुतुब मिनारची 73 मीटर उंची आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? मित्रांनो,
शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. शिवाजी महाराजांचे पहिले जिंकलेले किल्ले कोणते? मित्रांनो, शिवाजी महाराजांचे पहिले जिंकलेले किल्ले हे ऑप्शन क्रमांक बी तोरणा आहे. याचे योग्य उत्तर तोरणा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव हे जिजाबाई होते. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध हे 1761 मध्ये झालेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. पानिपत कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, पानिपत हे हरियाणा राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, हरियाणा. प्रश्न क्रमांक 19. शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी कोणत्या वर्षी केली? मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी ही 1664 मध्ये केलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधानाला काय म्हणतात? मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधानाला पेशवा म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आपले 20 प्रश्न हे झालेले आहेत मित्रांनो. तुमचा 20 पैकी किती स्कोअर आलेला आहे ते कमेंटमध्ये कळवा. आणि असेच प्रश्न हवे असतील जीकेचे जबरदस्त तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आपण असेच नवीन नवीन प्रश्न जीकेचे घेऊन येऊयात. तरी नमस्कार.